नमस्कार मित्रांनो, मी नरेश कुलकर्णी सर्वप्रथम आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करतो। बघा, बुद्धिमत्तेच्या सिरीज मध्ये आज आपण घन क्यूब हा चॅप्टर पाहणार आहोत। बघा, घन म्हणजे काय नेमकं आधी ते समजून घ्या। घन म्हणजे जसा चौरस असते आणि चौरसाच्या चारही बाजू समान असतात त्याला आपण काय म्हणत असतो, चौरस म्हणत असतो। सेम वे घन हे 3D मध्ये असतं। याच्या जितक्याही बाजू असतील, 12ही बाजू ज्या असतील त्या 12च्या 12 बाजू जशा चार बाजू चौरसाच्या समान असतात, तसा घनाच्या सर्वच्या सर्व बाजू या कशा असतात, एकरूप किंवा समान असतात। जसं फॉर एक्झाम्पल तुम्ही जर एखाद्या घरामध्ये किंवा एखाद्या खोलीमध्ये बसलेले असाल चौरसाकृती, जर तुम्ही छत आणि खालचं जर बघितलं तर हे तुमचा काय आहे, तर एक प्रकारचा तो घनच आहे। ठीक आहे, तर चला पाहू आपण। तुम्हाला घनामध्ये या स्वरूपाचे प्रश्न पाहावयास मिळतील। याच्यापेक्षा वेगळा प्रश्न फार क्वचित तुम्हाला बघायला मिळेल। बघा, इथं तुम्हाला असा प्रश्न दिला जाईल की एका घनाची बाजू 3 सेंटीमीटर आहे, जर त्या घनाचे 1-1 सेंटीमीटरचे तुकडे केल्यास खालील प्रश्नांची उत्तरे द्या। तर खालील प्रश्न इतक्या स्वरूपाचे याच्यावर तयार होतात। एकूण कापाची संख्या किती, छोट्या घनांची संख्या किती, 3 पृष्ठाला कलर असणारी घन किती, 2 पृष्ठाला, आणि याचे काही फॉर्म्युले आहेत। पण आपल्याला या व्हिडिओमध्ये विदाऊट फॉर्म्युला शिकायचा आहे। फॉर्म्युले कसे तयार झाले हे देखील मी या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार आहे। फक्त तुम्हाला हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे। बघा, पहिली गोष्ट तर घनाच्या सगळ्या बाजू ह्या एकरूप असतात। आता घनाला आपण काय काय आहे थोडी घनाविषयी आपण माहिती घेऊ। बघा, घनाला एकूण कडा, कडा म्हणजे काय, हे जे पॉइंट दिसतात हे एकूण कडा याला म्हणतो आपण। बघा, तुम्हाला दिसत असेल ह्या कडा एकूण किती आहेत आपण बघू। ते एकूण कडा ज्या आहेत ह्या घनाला एकूण कडा आहेत 8। बघा, इथं वरच्या 1 2 3 4 आणि खालच्या 4 एकूण कडा किती येतात, 8 आहेत। जर घनाला बाजू जर विचारल्या एकूण घनाच्या बाजू किती येतात, तर एकूण बाजू बघा 1 2 3 4 अशा 4 बाजू, अशा टोटल बाजू जर बघितल्या तुम्ही तर या टोटल बाजू येतील तुमच्या 12। किती बाजू येतील तुमच्या, 12 बाजू येतील। तर घनाला एकूण बाजू किती येतात, 12 आहे। त्याच्यानंतर घनाला पृष्ठभाग असते। पृष्ठभाग म्हणजे काय, बघा, पृष्ठभाग म्हणजे हे जे समोरचं दिसतंय फेस, याला आपण काय म्हणत असतो, पृष्ठभाग म्हणत असतो। असे एकूण पृष्ठभाग घनाला 6 असतात। एक याच्या मागच्या साईडचा 2, वरचा 3, खालचा 4, या माझ्या उजव्या साईडचा 1 5 आणि डाव्या साईडचा 1 6। तर एकूण पृष्ठभाग जे असतात हे 6 असतात। आणि याच्यावरच हे तुमचे फॉर्म्युले बनलेले आहेत। हे फॉर्म्युले कसे बनलेले आहेत, त्या प्रश्नाचे उत्तर कसे आपण विदाऊट फॉर्म्युला या प्रश्नांचं उत्तर काढणार आहोत। बघा, पहिली गोष्ट तर या प्रश्नाचं आपल्याला उत्तर द्यायचं आहे, तर आपण या प्रश्नाचे उत्तर देण्याचा प्रयत्न करू। बघा, फॉर्म्युले नाही देऊ आणि सोबत सोबत विदाऊट फॉर्म्युल्याने देखील आपण देणार आहोत। आता पहिला प्रश्न आपला, एकूण कापाची संख्या किती। पहिली गोष्ट तर आपल्याला 1-1 सेंटीमीटरचे तुकडे करायचे। काय करायचे, 1-1 सेंटीमीटर। तर आपल्याला जो मोठा घन आहे त्याची बाजू आणि किती किती मीटरचे छोट्या घनाची बाजू असं करायचंय। तर आपल्याला जे येणार आहे ते एकूण तुकडे येणार आहेत। म्हणजे इथं तुम्ही जर बघितलं तर बाजू किती आहे, 3 आहे, आणि एका सेंटीमीटर मध्ये आपल्याला जर तुकडे करायचे झाले तर एकूण तुकडे किती पडणार आहे सांगा, तर एकूण तुकडे पडणार आहेत तुमचे 3। किती पडणार आहे, 3। आता मी इथे एक छोटासा क्यूब काढतो। बघा, तुम्ही जर बघितलं तर याच्यामध्ये तुम्हाला दिसून जाईल, आपण 2D घेऊ, 2D। ठीक आहे, चला पहा, समजून घ्या व्यवस्थित, एकही प्रश्न तुमचा चुकणार नाही। या स्वरूपाचा क्यूब आपण काढलेला आहे। आता या क्यूबचे आपल्याला तुकडे पाडायचे आहेत। या क्यूबची ज्या सगळ्या बाजू येतात 12च्या 12 बाजू किती सेंटीमीटर असतील, एक बाजू जर 3 सेंटीमीटर असतील तर सर्वच्या सर्व बाजू ह्या 3 सेंटीमीटरच असणार आहेत। जर याला मला 3 तुकडे पाडायचे असतील तर कापाची संख्या किती ठेवावी लागेल, 2। जेव्हा आपण कापाची संख्या 2 ठेवतो तेव्हाच आपले 3 तुकडे पडतील। जसं ही एखादी दोरी आहे, हिला मी 2 ठिकाणी कापलं तर तुकड्याची संख्या 3 होईल। बघा, 1 2 3। याचा अर्थ मला काप किती द्यावा लागतील, 2 द्यावा लागतील।
जर मी हे क्यूब पकडला आणि याला जर मी असा एक काप दिला तर हे असा एक काप बसत आणि परत अजून एक काप दिला तर हे असा एक काप बसत. तर 1 2 3 भागामध्ये झालेलं आहे, पण अजून क्यूब तयार झालेला नाही. या स्वरूपाचा क्यूब अजून तयार झालेला नाही. म्हणजे आपण पहिल्या या जे सुरुवातीचा सेंटरचा पृष्ठभाग होता याला आपण किती तुकडे म्हणजे दिलेले सांगा, 2 काप दिलेले. आता आपल्याला इथून सुद्धा 2 काप द्यावे लागतील, एक अशा स्वरूपाचा एक अशा स्वरूपाचा. हे झाले तुमचे 2 आणि परत एकदा 2. अजून अजून सुद्धा क्यूब तयार झालेला नाहीये, कारण की याच्यामध्ये अजून छोटे छोटे तुकडे झालेले नाहीयेत. तर आपल्याला वरून सुद्धा 2 काप द्यावे लागतील, हा एक काप अशा स्वरूपाचा आणि हा एक काप अशा स्वरूपाचा. आता मात्र हा क्यूब झालेला आहे, म्हणजेच तुम्ही 3 जागी 2 2 तुकडे दिले तर एकूण तुकड्यांची संख्या या प्रश्नाच्या उत्तरामध्ये 6 होईल. आता सिंपल वे आपल्याला करायचं काही नाहीये, जितके तुकडे सिंपल सांगतो, जेवढे तुकडे करायचे आपल्याला इथे एकूण किती तुकडे करायचे ते 3, त्याच्यामधून 1 मायनस करा आणि त्याला 3 जागेवर कापा, तुमचं उत्तर येऊन जाईल. म्हणजेच जितके तुकडे पडणार आहेत आपले तेवढे आपल्याला जी कापाची संख्या आहे ती लिहायची आणि गुणिले त्याला 3 करायचे. कापाची संख्या 3. आता आपण मोठे मोठे प्रश्न घेणार आहेत, आपण डायरेक्ट सोडवणार. ठीक आहे. आता हे झालं पहिल्या प्रश्नाचं उत्तर. दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर तर तुम्हाला डायरेक्ट यानं सांगायचे, छोट्या घनाची एकूण संख्या किती सांगायची आहे. जे आपल्याला घनाची बाजू दिलेली मोठी त्याचा काय करायचं, आपल्याला इथं वर्ग करायचा आहे. म्हणजेच इथं जर तुम्ही बघितलं तर 3 चा घन करायचा, घन करायचा आहे. 3 चा घन होईल 27. याचा अर्थ तुमच्या छोट्या छोट्या घनांची एकूण संख्या किती असेल तर 27 असेल. बघा इथं 3 पृष्ठभागाला रंग असणारे एकूण घन, कोणताही जरी प्रश्न दिला तुमच्या, कोणतेही सेंटीमीटरचा जरी घन दिला तर 3 पृष्ठभागाला रंग असणारे एकूण नेहमी किती तुकडे निघणार आहेत, 8. हे तुकडे तुमच्या कड्यावर निघत असतात आणि कडा एकूण 8 आहेत. तुम्ही जर बघितलं तर 3 भागाला कलर दिसणारा तुम्हाला हा कड्यावरचा घन दिसत असेल बघा, म्हणजे तुकडा दिसत असेल छोटा घन. या बाजूला एक कलर आहे, या बाजूला एक कलर आहे आणि वरतून एक कलर आहे. म्हणजे तिन्ही बाजूला कलर असणार या कड्यावरच सापडणार आहे. आणि असे कडे 1 हे 2 इथले 3 हे 4 आणि खालचे 4 असे टोटल कडे 8 असणार आहेत. म्हणजे 3 पृष्ठभागाला रंग असणाऱ्या तुकड्यांची संख्या आपल्याकडे फिक्स आहे आणि तिचं उत्तर आहे आपल्याकडे 8. मग ते सेंटीमीटर किती देऊ द्या, काही देऊ द्या, केवढाही मोठा घन देऊ द्या किंवा केवढाही छोटा घन देऊ द्या, त्याचं उत्तर आपलं फिक्स आहे 8 आहे. ठीक आहे. आता 2 पृष्ठभागाला रंग असणारे एकूण घन किती बघा. आता बघा 2 पृष्ठभागाला, आता मी घनाचा फक्त एक फेस काढतो समोरचा आणि त्याच्यावरूनच आपण सांगू शकतो. बघा पहिली गोष्ट तर पहिलं मी पृष्ठभाग काढणार आहे, मला याचे किती तुकडे करायचे होते 3, मी 3 तुकडे केले. असे मला किती करायचे होते 3 तुकडे करायचे होते. हा फेस समोरचा झालाय, 3 तुकडे झालेले. ठीक आहे. आता मला सांगा याच्यावर 2 कलर असणारे घन कोणता आहे, फक्त हा आहे. म्हणजे इथला फक्त हा असणार आहे आणि इकडला साईडचा हा घन आहे 2 कलर. म्हणजे हा वरचा सोडून आणि खालचा एक हे 2 सोडून हे जे मधले आहेत याला किती कलर असणार आहेत, 2 कलर असणार आहेत. याला किती असणार आहेत, हे कड्याची घन आहेत बघा, हे याला हे 3 कलर असणार आहेत, 3 असणार आहेत, 3 असणार आहेत. त्याच्यामुळं हे जे 2 कलर वाले घन आहेत, हे 2 कलर वाले जर घन बघितले इथेही असणार आहे, आपला काही प्रॉब्लेम नाही, इथेही 2 वाले असणार आहे. तर हे जे 2 वाले घन आहे म्हणजे 2 कलर इथं जे बसलेले आहेत, हे कलर 2 कलर असे एकूण किती म्हणजे एकूण आपल्याला काय विचारलंय, 2 पृष्ठभागाला रंग असणारे एकूण घन किती, छोटे छोटे जे घन आहेत ते एकूण घन किती आहेत. तर बघा हे घन कुठून निघले, तुमचे बाजूवरून निघले, बाजूवरून. बरोबर आहे. जर बाजूवरून निघले असतील तर एका बाजूवर किती निघलेले आहेत पहा बरं, माझा एका बाजूला एकच निघलेला आहे. किती निघलेला आहे, एका बाजूला एकच निघलेला आहे. ही वेगळी बाजू आहे, या बाजूवर एक निघलेला आहे. ठीक आहे. तर एका बाजूवर जर एक निघला तर टोटल बाजू किती आहेत माझ्या 12. तर टोटल 12 बाजू आहेत. तर माझे एकूण जे 2 पृष्ठभागाला रंग असणारे एकूण घन किती निघणार आहेत माझे, तर 12 निघणार. किती निघणार आहेत, 12 निघणार. तुम्ही फॉर्म्युल्यामध्ये तरी टाकलं तरी उत्तर 12 येईल. बघा आता फॉर्म्युला कसा तयार झाला तेही सांगतो. इथं बाजू घेतलेली आहे, जे 3 आपली बाजू होती त्याच्यातून 2 वजा केले म्हणजे 3 आपले तुकडे झालेले आहेत. बरोबर आहे. त्याच्यातून वजा किती केलेत आपण, 2 केलेत. याचा अर्थ हे जे वरचा 3 घन आणि खालचे हे 2 3 वाले जे नेहमी 2 घन होणार आहेत हे आपण याच्यातून वजा केलेत. म्हणून आपलं उरलं किती, इथं 3 मधून 2 गेले, 1 उरलं आणि 1 गुणिले 12 उत्तर किती आलं आपलं, 12 आले. किती आले, 12 आले. चला आपण
अजून एक प्रश्न खालचा बघू, एका पृष्ठभागाला रंग असणारे एकूण घन किती? आता पृष्ठभागाला रंग असणारे इथं जर तुम्ही पाहिलं तर पुन्हा एकदा मी डायग्राम काढतो बघा, इथेही दाखवतो तुम्हाला. इथं फक्त सेंटरवाला जे आहे छोटा घन क्यूब, याच्याच पृष्ठाला फक्त एका बाजूला कलर आहे, बाकीच्या कुठल्याही बाजूला याचा कलर लागणार नाही. याचा अर्थ जर मी हे पहिला पृष्ठभाग काढला तर फक्त एक कलर असणारा घन तुमचा हाच आहे, बाकी हा घन 3 कलर असणार आहे, हाही 3, हाही 3, हे कळ्याचे घन आहेत आणि हा 2-2 वाले आहेत. हे मधला पृष्ठभागाला फक्त आपल्याला इथे एकच दिसायला आहे. तर एक पृष्ठभाग, आपल्याकडे एकूण पृष्ठभाग किती आहेत? 6. तर प्रत्येक ठिकाणी जर एक असेल तर एका पृष्ठावर तर 6 पृष्ठावर एकूण किती क्यूब निघतील आपले? तर 6 निघणार आहेत. तर याचं जे उत्तर असेल, याचं उत्तर असेल आपलं 6. आणि असं जरी टाकलं तुम्ही तर बाजू किती होती आपली? 3 सेंटीमीटर. 3 मधून 2 गेले, राहिला 1. 6 गुणिले 1 किती आले? तुमचं उत्तर 6 आले. आता इथं बघा, एकाही पृष्ठभागाला रंग नसणारे घन किती आहेत? आता एकाही पृष्ठभागाला घन नसणारे तुम्ही विदाऊट फॉर्म्युला काढू शकता किंवा फॉर्म्युला आहे. आता विदाऊट फॉर्म्युला कसं काढू शकता बघा, 3 भागाला रंग असणारे किती आहेत आपल्याकडे? फिक्स 8 आहेत. 2 भागाला रंग असणारे किती निघले आपल्याकडे? 12 निघले. आणि एका भागाला रंग असणारे किती निघलेत आपल्याकडे सांगा? एका भागाला रंग असणारे 6 निघले. तर कोणता ना कोणत्या भागाला रंग असणारे टोटल किती झाले? 12 आणि 8. 12 आणि 8 20 आणि 6 आहेत 26. टोटल झाले 26. बरोबर आहे. तर 26 जे तुमचे छोटे छोटे घन आहेत त्याला कुठल्या ना कुठल्या एकाला आहेत, काही 2 भागाला आहेत, काही 3 भागाला कलर आहेत. पण टोटल घन जर आपण बघितलं तर इथंच आपण संख्या काढलेली 27. जर 27 मधून 26 वजा केले, 26 ला कलर आहे, तर जे एक घन तुमचा उरलाय या घनाला कुठलाही कलर लागलेला नाही. तर असा एक घन आहे की त्याच्या बाजूला कोणत्याही बाजूला कलर लागलेला नाहीये. तर बघा, इथं जरी टाकलं तुम्ही तर तुमचं उत्तर येऊन जाईल बाजू 3 आहे, 3 मधून 2 गेले तर आपला राहिला 1 आणि 1 चा जर घन घेतला आपला तर 1 चा घन काय येते? 1 येते. ते या प्रश्नाचं उत्तर असेल 1. आता इथं बघा 4, 5, 6 पृष्ठभागाला रंग असणारे घन, याचं नेहमी उत्तर असणार 0. काय असणार आहे? 0. कारण की मॅक्झिमम जास्तीत जास्त कुठल्याही घनाला 3च बाजूला कलर लागू शकतो. 3 पेक्षा जास्त कुठल्याही घनाला कलर लागणार नाही, रंग लागणार नाही. आता इथं कमीत कमी हा प्रश्न समजून घ्या, कमीत कमी 2 पृष्ठभागाला रंग असणारे घन, कमीत कमी 2 म्हणजे याचा अर्थ 3 पण चालते. बघा 3 वाले किती आहेत आपल्याकडे? 8. 2 वाले किती आहेत? 12. आपल्याला कमीत कमी 2 पाहिजेत, 1 चालणार नाही. म्हणजे कमीत कमी 2, जास्तीत जास्त कितीही चालतील. बघा जर 3ही चालतील, कारण की 3 ला 2 ला तर लागलेलाच आहे, पण कमीत कमी कितीला लागायला पाहिजे आपल्याला? 2 पृष्ठभागाला लागणार पाहिजे. तर असे घन आहेत आपले 20 टोटल. 8 आणि 12 टोटल घन किती असतील आपले? असे 2 किंवा 2 पेक्षा जास्त लागणारे, तर असे 20 घन असतील आपले. बघा तुम्हाला वाटत असेल तर विदाऊट फॉर्म्युला सगळे प्रश्नाचे उत्तर तुम्हाला काढून दाखवतो. बघा अजून एक घन घेऊ आपण. जसं मी जर म्हणलं इथं की 16 सेंटीमीटरचा आहे, 16 सेंटीमीटरचा आहे, इथं त्याचे 4-4 मीटरचे तुकडे करायचे, 4-4 सेंटीमीटरचे तुकडे केल्यास खालील प्रश्नांची उत्तरे येतात. चला पहा, आता आपण डायरेक्ट बघू कापाची संख्या. आपण सगळेच प्रश्न आता विदाऊट फॉर्म्युला काढू. विदाऊट फॉर्म्युला काढू. बघा फॉर्म्युला आपण एकाचाही घेणार नाही. चला बघू. बघा इथं जर तुम्ही बघितलं तर मला सांगा, पहिली गोष्ट तर कापाची संख्या काढायची. जर मला 4 सेंटीमीटर 16 सेंटीमीटर घनाचे जर 4-4 चे भाग करायचे तर एकूण माझे जे तुकडे पडणार आहेत किती पडणार आहेत? 4 पडणार आहेत. 4 पडणार आहेत, त्याचा अर्थ मला काप पहिल्या बाजूला किती द्यावं लागतील? 3 काप द्यावं लागतील. ठीक आहे. दुसऱ्या बाजूला सुद्धा किती द्यावं लागतील? 3 काप द्यावं लागतील. तेव्हा तर 4-4 तुकडे पडतील माझे, 4-4 तुकडे पडतील. ठीक आहे. तेव्हा किती तुकडे पडतील माझे? 4-4 तुकडे पडतील. चला आपण पाहू, एक छोटा काढू आपण इथं पटकन. बघा 1 असे द्यावं लागतील, 2, 3. याचा अर्थ मी 3 दिले आणि 3 मला किती वेळेस द्यावं लागणार आहे? तर 3 वेळेस द्यावं लागणार आहे. कारण की आपण आत्ताच बघितलंय की आपल्याला असेही द्यावं लागतील आणि परत एकदा असे 3 वेळेस आपल्याला द्यायचे आहेत. तर हे 3 जे आहे ते 3 वेळेस द्यायचे. तर टोटल संख्या कापाची होणार आहे आपली 9. किती होणार आहे आपली? 9. कारण की या साईडला आपल्याला 3 द्यावं लागतील असे, 3 द्यावं लागतील असे आणि 3 द्यावं लागतील असे. तर हे टोटल किती होणार आहेत आपले? 9 होणार आहेत.
चला आता छोट्या घनांची संख्या तुम्हाला माहिती आहे, छोट्या घनांची संख्या जर काढायची असेल आपल्याला तर आपल्याला 16 सेंटीमीटर, तर हे 4-4 सेंटीमीटरचे जे घन झालेले आहेत, तर हे 4-4 सेंटीमीटरचे घन, तर 4 चोक किती होतील तुमचे, तर 64 घन होतील. किती होतील रे, 64. एकूण घन किती होतील, 64. कारण की 1 सेंटीमीटरची बाजू आलेली आपली 4, 4 चोक 16, तर 64 घन होतील. आता बघू आपण 3 पृष्ठभागाला रंग असणारे एकूण घन किती. बघा आता 3 पृष्ठभागाला एकूण असणारे, याचं उत्तर आपलं फिक्स आहे. कारण की केवढाही मोठा जरी घन झाला तर 3 पृष्ठभागाला रंग असणारे हे कड्यावरचे असतात आणि एकूण कड्या किती आहेत आपल्याकडे, 8 आहेत. तर 3 पृष्ठभागाला रंग असणारे आपल्याकडे 8 होतील. त्याच्यानंतर आता आपण दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर देण्याचा प्रयत्न करू. 1 2 3 1 2 3. जर तुम्ही बघितलं तर 8 हे तुम्हाला माहिती आहे 1 2 3, इथं हे जे आहेत हे 3-3 वाले कड्याचे, ठीक आहे. आणि बाकीचे हे 2-2 वाले आहेत. बघा हे 2-2 वाले आहेत. आता हे 2-2 वाले आहेत. आता 2 पृष्ठभागाला रंग असणारे एकूण घन किती, तर तुम्हाला माहिती आहे 2-2, इथं 2 आहेत, इथं 2 आहेत. याचा अर्थ इथून किती निघले तुमचे, 2 निघले. जर एका बाजूपासून 2 निघले तर बाजू किती आहेत तुमच्या सांगा, 12. तर टोटल किती निघतील सांगा, 2 कलर असणारे तर 24 निघतील. ठीक आहे. आता एक पृष्ठभागाला रंग असणारे घन किती, आता ते पाहू आपण. बघा एक पृष्ठभागाला घन असणारे हे 3-3 झाले, हे सुद्धा तुमचे 2-2 झाले आणि हे सुद्धा तुमचे मध्ये काय झाले, तुमचे 2-2 झाले. तर 1 2 3 4, म्हणजे हे 4 जे आहेत हे पृष्ठभागावर निघाले. तर एका पृष्ठभागावर जर 4 निघत असतील तर 6 पृष्ठभाग आहेत आपल्याकडे, तर 4 गुणिले 6 बरोबर किती होतील तुमचे, तर हे सुद्धा 24 निघतील. आणि हे 2 गुणिले 12, तर हे सुद्धा तुमचे किती निघतील, 24 निघतील. ठीक आहे. आता एकही पृष्ठभागाला रंग नसणारे, तर एकाही पृष्ठभागाला रंग नसणारे जर काढायचे असले तर तुम्हाला माहिती आहे आताच आपण काढलेले आहेत. बघा आताच काढलेले आहेत आपण. 3 भागाला असणारे किती आहेत तुमचे, 8 आहेत. त्याच्यानंतर 2 भागाला असणारे तुमचे 24 आहेत. एका भागाला असणारे सुद्धा 24 आहेत. कुठल्या ना कुठल्या भागाला असणारे 24 2 48, 8 4 12, 12 4 16 6, हातचाला 1 2 2 4, 4 1 5, 56 घन तुमचे असे झालेले आहेत की ज्याच्या कुठल्या ना कुठल्या भागाला तरी कलर आहे. आणि 56 आणि एकूण घन आहेत आपले 64. जर 64 मधून तुम्ही 56 वजा केले तर तुमचं उत्तर येईल 8. आणि हे जे 8 उत्तर असेल या कुठल्याही भागाला त्याचा कलर लागलेला नसेल. शेवटचं 4 5 6 पृष्ठभागाला रंग असणारे याचं नेहमी उत्तर असेल 0. कारण की 4-5 भागाला लागतच नाही. आपला मॅक्झिमम किती पृष्ठभागाला कलर लागतो, तर 3 पृष्ठभागाला कलर लागतो. आणि शेवटचं उत्तर आहे कमीत कमी 2 पृष्ठभागाला रंग असणारे, तर कमीत कमी 2 म्हणजे 1 चालणार नाही, हे 2 चालतील. 8 24 आणि 8 हे येतील तुमचे 32. 24 आणि 8 हे येतील तुमचे 32. बघा विदाऊट फॉर्म्युला आहे, तुम्हाला फक्त ही डायग्राम काढायची आहे. आणि जसे तुम्हाला इथं समजा आता 5 इथं 25 दिलं असतं, इथं 5-5 सेंटीमीटरचे दिले असते तर 5 भाग करायचे, तर इथं किती तुम्हाला 4 काप करावे लागले असते. 4 काप आपल्याला 3 ठिकाणी करावे लागले असते, तर 4 त्रिक कापाची संख्या किती आली असती, 12 आली असती. अशा स्वरूपात तुम्ही प्रत्येक प्रश्नाचं किती जरी मोठा क्यूब तुम्हाला दिला तर त्या प्रश्नाचे तुम्ही उत्तर नक्की देऊ शकता. बघा या एकाच व्हिडिओमध्ये आपण पूर्ण प्रश्न कव्हर करण्याचा प्रयत्न केला आहे. जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्कीच करा. परत भेटू नवीन व्हिडिओसह. तोपर्यंत धन्यवाद.